महिलांनी नारळ का फोडू नये याचे कारण जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. प्रत्येक हिंदू धार्मिक कार्यात नारळाचा वापर आवर्जून केला जातो. कोणतीही पूजा असो किंवा कोणतेही शुभ कार्य असो, नारळ फोडण्याची परंपरा फार जुनी आहे. पण महिला नारळ फोडत नाहीत यामागचे कारण आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. जर तुम्ही व्हिडिओ नवीन बघत असणार तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नारळाला श्रीफळ असेही म्हणतात, जे अत्यंत पवित्र फळ मानले जाते. हिंदू धर्मात याला फार महत्त्व आहे. नारळाचा उपयोग प्रत्येक धार्मिक आणि शुभ कार्यात होतो. हिंदू धर्मानुसार कोणत्याही प्रकारची पूजा किंवा हवनात नारळ नक्कीच वापरला जातो. घरातील कोणतेही सणासुदीची पूजा असो किंवा घरोघरी लग्न समारंभ असो किंवा नवीन गाडी खरेदी केली असो, प्रत्येक प्रसंगी पूजेत नारळ ठेवला जातो. अगदी फिरायला जातानाही गाडीसमोर नारळ फोडला जातो. पण पूजेचा हा नारळ फक्त पुरुषच का फोडतात? महिलांना नारळ फोडताना तुम्ही कधी बघितलंच नसेल. हिंदू धर्मात ही प्रथा वर्षानुवर्ष प्रचलित आहे. तुम्ही अनेकदा एखाद्या पुरुषाला किंवा मुलाला नारळ फोडताना पाहिलं असेल. पण महिलांना नारळ फोडायला का देत नाहीत असा प्रश्न मनात निर्माण होतो. महिलांसाठी नारळ फोडणे खरोखर अशुभ आहे का आणि त्यामागचे कारण काय याबद्दल जाणून घेऊया. नारळ जेवताना वापरले जातेच, त्यामध्ये अनेक फायदे आणि औषधी गुणधर्म आढळतात. नारळ विविध प्रकारच्या गुणधर्मांनी समृद्ध आहे आणि अनेक रोगांच्या उपचारांमध्ये देखील वापरला जातो. याशिवाय नारळ हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे फळ आहे असेही म्हटले जाते. सनातन धर्मानुसार जर एखाद्या व्यक्तीने हे पवित्र फळ पूजेमध्ये देवी देवतांना अर्पण केले तर त्यांच्या पैशांशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. शास्त्रानुसार नारळ हे बीज मानले जाते. असे म्हटले गेले आहे की जर एखाद्या महिलेने नारळ फोडला तर त्याचा तिच्या गर्भाशयावर नकारात्मक परिणाम होतो. याशिवाय धर्मग्रंथांमध्ये असाही उल्लेख आहे की संपूर्ण पृथ्वीवर प्रथमच भगवान विष्णूंची देवी लक्ष्मीसोबत नारळ फळाच्या रूपात पाठवले होते. शास्त्रानुसार नारळ फोडणे म्हणजे बिया फोडण्यासारखे आहे. नारळावर फक्त देवी लक्ष्मीचा अधिकार आहे. त्यामुळे महिलांना नारळ फोडणे चांगले मानले जाते. स्त्रिया मुलांना जन्म देतात असेही मानले जाते की ते केवळ बीजाच्या रूपात संतती निर्माण करतात. त्यामुळे महिलांनी कधीही नारळ फोडू नये. जर एखाद्या महिलेने नारळ फोडला तर तो असे केल्याने तिच्या गर्भाशयात किंवा मुलाच्या आयुष्यात अनेक समस्या उद्भवू शकतात असे मानले जाते. स्त्रिया मुलांना जन्म देतात, त्यामुळे हे जगाचे चक्र सतत चालू असते आणि त्यामुळे महिलांनी चुकूनही नारळ फोडू नये अशी शास्त्रात मान्यता आहे आणि असं शास्त्रात सांगितलेलं आहे. म्हणून आजची माहिती आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.